शिवराय मित्रांनो, तर आज आम्ही आलेलो आहे गाडी पाहण्यासाठी शोरूममध्ये। तर आमची जुनी गाडी बिघडली होती, तर आम्हाला नवीन घ्यायची होती। आम्हाला तिथे गाडीच पसंत नाही झाली, म्हणून आम्ही दुसऱ्या शोरूममध्ये आलो। तिथे एक दीदी होती, तिने आम्हाला गाडीचे फीचर्स सगळं काही समजून सांगितलं आणि काही दुसरी माहिती दिली गाडीबद्दल। मला सगळ्यांनाच गाडी खूप आवडली होती, तिचा रंगही खूप सुंदर होता। तर त्या दीदीने आम्हाला सांगितलं ह्याची डिक्की मोठी आहे आणि आम्ही तिघं जण असतो प्रवासासाठी, तर आम्ही मोठी शीटवाली गाडी पाहिली। तिने आम्हाला सांगितलं की ह्याच्यावर ब्लूटूथ जॉईंट आहे। ती काही डॉक्युमेंट्स घ्यायला गेली होती, त्यावर तिने आम्हाला कॉफी आणून दिली। आम्ही कॉफी पिली, तेवढ्यात ती आली आणि तिने अजून काही माहिती दिली, डॉक्युमेंट्स आणले, त्यावर साईन घेतल्या आणि लास्ट बट नॉट लिस्ट आम्ही गाडी घेतली। आम्हाला खूप आनंद झाला। माझ्या मम्मीने हे म्हणून खूप भारी काम केलं। जी होती मनात ती तांडी साऱ्या संकटांशी असं लढून जिद्द होती म्हणून जावलंय करून बसणार नाही लाचार बनून। तर शोरूममधून आता आम्ही घरी चाललो होतो, तर तिथून शोरूममधून येताना आम्हाला व्हिडिओ घ्यायची होती, ती व्हिडिओ घेतली आम्ही आणि शेवटी शोरूमला बाय बाय म्हणून आम्ही घरी रस्त्यावर निघालो। त्याच दिवशी पप्पाचा बड्डे होता, म्हणून घरी सगळे वेट करत होते, काहीतरी सरप्राईज होतं। तर मम्मीने गाडी चालवायला घेतली। मला ते पाहून भीतीच वाटत होती, कारण की त्या गाडीला रेस जास्त होता आणि आमची जी जुनी गाडी होती त्याला रेस कमी होता। घरी आल्यावर पाहिलं की तिथं सगळे हजर होते, तर सगळे म्हणले चला आता गाडीचं ऑप्शन करून घ्या। तर मम्मी आली आणि तिने गाडीला ओवाळलं, नारळ फोडलं, दोन्ही चाकांची पूजा केली, कारण की ते महत्त्वाचेच असतात गाडीसाठी। तर मम्मीची पूजा होऊस तर काही पाहुणे होते, ते लेट आले, म्हणून आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले। तर पप्पांचा बड्डे होता, म्हणून आम्ही केक कापायची तयारी केली आणि पप्पा घाबरले की एवढे जण आणि एवढा केक कसं काय पुरणार, म्हणजे केक घेऊन गेले। आम्ही त्यांना बोलवून घेतले। हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे त्यांनी गाणे म्हणून बड्डे संपवला आणि यशनी त्यांच्या मुलांनी त्यांना गिफ्ट आणलं होतं, फोटो फ्रेम। तर हे काका होते, नुसतं मध्ये मध्ये करत होते, राग येत होता, व्हिडिओ घाण होत होती म्हणून। तर ती फोटो फ्रेम ओपन केली, आम्हाला सगळ्यांना ते गिफ्ट खूप आवडलं, खूप भारी होती फ्रेम ती। तर त्याच्यावर लिहिलं होतं, बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते, हे खरे आहे। तुमच्या आशीर्वादाने मी इतके कर्तृत्वान करेन की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल, हे म्हणून रीडिंग संपवली आणि सगळ्यांनी खूप भरवलं होतं केकनी। यशने आशीर्वाद घेतले आणि कार्यक्रम